आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. राबवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विटा नगरपालिकेमध्ये एक आरोग्य शिबिर राबवलेलं आहे आणि या निमित्त म्हणजे आज 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त तर आपण या देशातील महिलांना किंवा युवा पिढींना काय संदेश द्याल? खरं तर आज 8 मार्च जागतिक महिला दिन. ह्या महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांना या महिला दिनाच्या खूप खूप मनपूर्वक आरोग्यदायी शुभेच्छा देतो. आज विटा नगरपालिकेने या ठिकाणी महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, उपचार शिबिर आणि महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन याबाबत सांगलीतील ज्येष्ठ गायनेकोलॉजिस्ट यांचं या ठिकाणी आज व्याख्यान आयोजित केलं होतं. या निमित्त मी प्रथमतः नगरपालिकेला धन्यवाद देतो, कारण खरंच आता जे आपण प्रश्न विचारला की आरोग्याच्या बाबतीत महिलांनी स्वतः सबळ राहणं आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण समाजामध्ये बघतो की पुरुष तपासणी करून घेतात, जातात, ट्रीटमेंट करतात, पण जी महिला असते ती नेहमी ही आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून ते आपल्या घरातल्यांचं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य, आपल्या मुलांचं आरोग्य यामध्ये ते गुरफटून जाते आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते. आणि आज आपण बघितलं तर महिलांमध्ये बरेचसे विकार असतील, मग ते रक्त कमी असेल, स्तनाचा कॅन्सर असेल, गर्भाशय मुखाचा कॅन्सर असेल, तर अशा ठिकाणी महिलांनी स्वतःची काळजी घेणं, चांगला आहार घेणं, या जर सगळ्या गोष्टींची जर त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन काळजी घेतली तर निश्चितपणानं खात्री आहे की महिलांना मोठ्या आजाराला सामोरं जावं लागणार नाही. आणि आजार होण्या अगोदरच जर त्यांनी स्वतःची काळजी घेतली, तपासणी केली, व्यायाम केला, योगासनं केली तर निश्चितपणानं या सगळ्या महिला सुदृढ राहतील. कारण आपलं एक तत्व आहे की घरातील महिला जर आरोग्यदायी असेल, सुदृढ असेल तर ते सगळं कुटुंब सुदृढ राहतं. त्यामुळं मी सगळ्या महिलांना विनंती करेन की स्वतःच्या तब्येतीची वारंवार तपासणी करून घेणं, कुठलाही आजार अंगावर न काढता लगेच आपल्या जे काय गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी असतील, मग ते आपलं इथं ग्रामीण रुग्णालय आहे, या ठिकाणी जाऊन जर तपासण्या केल्या तर निश्चितपणानं महिलांना उपयोग होईल. आज महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे मागच्याच आठवड्यात गर्भाशय मुखाचा कॅन्सर याबाबत लसीचं आपण सुरुवात करतोय. आपण आपल्या राज्यात आज सुरुवात करतोय आणि आपल्या ग्रामीण रुग्णालयात, आपल्या विटा शहरातील असतील, तालुक्यातील असतील, तर आपण गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी HPV लस ज्या मुलींना 14 वर्ष पूर्ण झालेत आणि ज्यांना 15 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, अशा सगळ्या मुलींना आपण HPV लसीकरण देतोय, ज्याच्यामुळं गर्भाशय मुखाचा कॅन्सर टळणार आहे. या बाबतीत बऱ्याचशा अफवा आल्या तर त्याकडे दुर्लक्ष करावं आणि जास्तीत जास्त मुलींनी ही लस घ्यावी ही मी आपल्यास नम्रपणे विनंती करतो. आणि या दिनाच्या निमित्तानं आपल्या ज्या रुग्णालयात किंवा आपल्या आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या विविध महिलांच्यासाठी योजना आहेत, त्यामध्ये ॲनिमिया आहे, आपण सिकल सेल असतोय, त्याबरोबर मातृवंदना असते, जननी सुरक्षा असते, लसीकरण असते, अशा बऱ्याचशा आमच्याकडे योजना सुरू आहेत. त्या योजनेचा लाभ या परिसरातील महिलांनी घ्यावा. आपण विविध सेवा आपल्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेत. गरोदरपणातल्या सगळ्या सोयी आणि त्याचबरोबर डिलेवरी असेल, सिझेरियन सेक्शन असतील, ऑपरेशन असतील, या सगळ्या सोयी आम्ही ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे या दिनाच्या निमित्तानं या भागातील, या शहरातील सर्व महिलांना विनंती आहे की आपण स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्याला जर काही अडचण वाटली तर आमच्या आरोग्य विभागाशी निश्चितपणानं संपर्क साधा. आमचा आरोग्य विभाग आपल्याला नेहमी मदत करेल, आपल्या आरोग्याची काळजी घेईल. पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर साहेब, आपण आताच सांगितलं HPV लसबाबत. ही लस फक्त आयुष्यात एकाच वेळा घ्यायची, त्याचे परिणाम किती वर्ष चालतील किंवा परत अजून किती वर्षाच्या कालांतराने घ्यायला लागेल, असं काही त्यामध्ये सांगाल का? आता तर आपण जी लस सुरुवात केली
ही आपण 9 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण देतो. की आता आपण जर बघितलं की जवळजवळ 50 कोटी महिलांनी आत्तापर्यंत ही लस घेतली. त्याचा परिणाम जर बघितला तर ह्या लसीमुळं 70 ते 80% गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होतं. कारण जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे, हा व्हायरस गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा सगळ्यात मोठं कारण आहे. आणि आज जर आपण भारतातील कॅन्सरची संख्या बघितली तर 2 नंबरचा कॅन्सर हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे. त्यामुळं आपण जर ही लस घेतली, या वयात जर लस घेतली तर निश्चितपणानं त्या महिलेला खूप फायदा होतो. 14-15 वर्षानंतर आपण ती घेऊ शकतो. मग त्यावेळी त्या योग्य त्या तपासण्या करणं, किती डोस घेणं, या बाबतीत आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागतो. पण 9 ते 15 वर्षापर्यंत म्हणजे 14 पूर्ण झाल्यापर्यंत आपण ही लस सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. अत्यंत सुरक्षित आहे. त्याच्यावर बराचसा स्टडी झालेला आहे. त्यामुळे ही लस सगळ्या मुलींनी घ्यावी असं मी आपल्याला विनंती करतो. एक प्रश्न अजून माझा असा आहे की लस जे आहे, ज्या महिलांचं वय निघून गेलेलं आहे, म्हणजे 20, 21, 25 वर्ष झालेलं आहे, त्या महिलांनी काय करावं? नाही, त्यांनी जे आपल्या संबंधित स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करावी. कारण असा निष्कर्ष आहे की जसं वय वाढेल तसं त्या लसीची परिणामकारकता कमी होते. म्हणजे ती घेणं त्या वयात योग्य आहे का नाही, ती स्त्रीरोग तज्ज्ञ त्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ते काय पद्धतीचं काम करते, तिचा व्यवसाय काय आहे, त्याप्रमाणे तिचं जेनेटिक्स काय आहे, त्याप्रमाणे ते गायनेकोलॉजिस्ट पुढे ठरवतील. पण सद्यस्थितीत आपण रिकमेंड केलेला डोस हा 9 ते 14 वर्ष पूर्ण असेपर्यंत हा केलेला सध्या चांगला आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.